गुड मॉर्निंग मित्रांनो. रोजप्रमाणे आपण आज पण उठलोय. बघू शकता 4:15 झाल्यात. आवरूया जरा. आज माल जरा जास्त आहे पण आपण लवकर गेलो नाही कारण की आज बाजारातच माल कमी आहेत. त्याच्यामुळं आज काही लवकर जायची गरज नव्हती. आता आवरून निघूया चला. तर आता आपण आवरून निघालोय. आज जरा उशीर झाला आपल्याला आवरायला आणि शुभम शेटला पण आपण जरा लेट फोन केला. तोपर्यंत शुभम शेटने आवरून ठेवलेलं होतं. आज वोटिंग आहे मुंबईमध्ये आणि आज आपल्याला एक बरीच मोठी ऑर्डर होते. बराच माल आपण त्यांना दिलेला आहे आणि आज आपण वोटिंग असल्यामुळं काळोबाईला जायचा प्लॅन करतोय घरच्यांबरोबर. मग बघूया त्या प्लॅन काय सक्सेस होतोय की नाही. कारण आता आपण लवकर उठतो त्याच्यामुळं आपल्याला दिवसभर जरा झोपायला लागतं. काल पण आपण दिवसभर झोपलो नाही कारण की खाली खूप प्रचार चाललेला, आवाज खूप येत होता. त्याच्यामुळं रात्री जे आपण 8 वाजता झोपलोय ते आत्ता उठलोय. रोजच्या तुलनेत आपली झोप कमी झाली. मग चला बघूया आता काय होतंय प्लॅन. तर चला आता आपण मार्केटला निघालोय. आपल्या बिल्डिंग खालीच वोटिंग सेंटर आहे त्याच्यामुळे बिल्डिंग खाली पूर्ण पोलीस बंदोबस्त आहे. कॅमेरा चालू केलेला. मला म्हणले काय रे काय रे, म्हणलं कामाला चाललोय. म्हणलं काय रे म्हणजे काय, आपण कोणाला सुट्टी देत नाही. तर मित्रांनो आता आपण दुकानावर आलोय. बघू शकता इकडे गुलाब आहे, कलकत्ता शेवंती आहे. हे रोजचं गिऱ्हाईक. बाजारात आज माल कमी असल्यामुळे चांगली मला 80 रुपये निघल्यात. एक नंबर शेवंत्या 80-100 निघल्यात. आपल्या शेवंतीला जरा पावसाचा मारा बसलाय. 80 रुपये ठेवले आपण. मग बघूया आता ते काय खपते. तर मित्रांनो आता आपला माल संपलाय. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं आपला पूर्ण माल संपलाय आणि आता आपण हिशोबाला बसलेलो आहे. जे आपण शेवंती सकाळी 80 रुपये ठेवलेली ती शेवंती आपण 60 रुपयांनी दिली आहे कारण की ती शेवंती आपली बरीच डल पडलेली होती. आणि आता आपण हिशोब करून बाकी काय काय बाजार म्हणजे मार्केट काय काय आहे ते आपण चर्चा करू एक 5 मिनिटांनी. आणि तुम्ही बघू शकता सागर आज दुकानावर आलाय. सागरचा पण युट्यूब चॅनल आहे. तो आज आपल्या दुकानाला व्हिजिट द्यायला आलाय आणि सागरचं आपलं एक संभाषण आहे. ते संभाषण पण आपण सागरकडनं क्लिप घेऊन आपल्या व्हिडिओमध्ये ऍड करू. तर मित्रांनो आता आपलं उरकलं आहे. आपला हिशोब सगळा झाला आहे तुम्ही बघू शकता. आणि सागर आलाय आपल्या दुकानावर आणि सागर संजय शेठला थोडे प्रश्न करतोय. सागरने आपल्याला पण 2-3 प्रश्न केले, आपण पण त्याची उत्तरं दिलेत त्याला. शुभम शेठला पण त्यांनी 2-3 प्रश्न केले. परत प्रदीपला आपल्या त्यांनी 1-2 प्रश्न केलेत. तर आता आपण आवरून निघालोय. तुम्ही बघू शकता गेटवर आलोय आपण. हे बघा हे शेवंतीच्या अशा वेण्या बनवतात. हे ऐश्वर्या येल्लो आहे. आता आपण जाणार आहे घरी गेल्यानंतर आवरून काळूबाईला जाणार आहे. आता आपण सकाळी उठलोय 3:30-4 वाजता. माझ्यामध्ये 4 वाजता उठलोय आपण. आज 4 वाजल्यापासून उद्या सकाळी 4 वाजेपर्यंत होणार 24 तास. जवळजवळ 24 तास म्हणजे आता समजा आपण घरी गेलो आवरून निघालो तर माझ्यामध्ये संध्याकाळी यायला आपल्याला 2-3 वाजणार. आता आपण आपल्या इथं आलोय. तुम्ही बघू शकता जे मैदान रोज मोकळा असायचं ते मैदान आज पूर्ण गजबजलेलं आहे कारण की आज वोटिंग आहे. हे बघा हे शुभम शेठ आपल्या इथं चर्चा चालू आहे त्यांची. आमदार तुकाराम काते यांचा मुलगा तुषार काते इथं आलाय. तुम्ही बघू शकता. आता मी बोर्ड दाखवतो. आपण वोटिंग करून आलोय. हे बघा आपण आपला बहुमूल्य वोट करून आलेलो आहे. आजची बाजाराची पोझिशन म्हणजे आज बाजारात बरेच माल कमी होते. सकाळी मार्केट ओपन 80 रुपये निघलेलं पण आज गिराईक कमी झाल्यामुळं मार्केट अजिबात चाललं नाही. त्याच्यामुळे 1 नंबर माल ही 60 रुपयेवर स्टेबल झाली आहेत. लाल पिवळा 60 रुपये, शेवंती 80 रुपये. 1 नंबर सुविधा वाईट असेल तर 100-120 रुपये. गुलाब 50-60 रुपये. तर मित्रांनो आता आपण आवरून काळूबाईला निघालोय. ही बघा निघायच्या आधी तिथं चालू झालंय. रुपाली सासू सासरे रुपेश. तर आता आपण आपली राईड चालू केली.
बघू शकता आता आपण एक्सप्रेसला आहे. आपला रुपेश आहे. रुपेश आपल्या बाजूला बसलाय. कडूबाईला हा मौला द्यायला वेळाचं पटकन. हा चल आपण. हे बघा ही आपल्या मार्केटची गाडी. किती वाजले तर 2:45. ही मार्केट मधनं गाडी 12 वाजता निघलेली. आपण पण या गाडी बरोबरच निघलेलो. आपण बघूया. तर मित्रांनो आता आपण आलोय पुण्यात. हे बघा आणि आपण मुंबईवरनं पुण्याला 2 तासात आलोय आणि आता वाजले आहेत 4. आपण सकाळी उठलो होतो 4 वाजता. 4 ते 4 आपल्याला आता 12 तास झालेले आहेत जागा राहून. तर आता बघूया अजून आपण किती वेळ जागा राहू शकतो. अजून आपल्याला खूप ट्रॅव्हल करायचं आहे. अजून माझ्या मते काळूबाई टेम्पल इथून एक 100-150 किलोमीटर अजून असावं, माझा असा अंदाज आहे. पण चला पुढं बघू. तर मित्रांनो आता आपण आवरून निघालो आहे. आपण अर्धा 1 तास आपण आपल्या पुण्यातल्या घरात थांबलेलो. जेवण केलंय, जरा फ्रेश झालोय. बघू शकता पाठीमागं रुई रुपालीवर खेळते. तर चला पुढच्या आपण राईड एन्जॉय करू. तर मित्रांनो आता 6 वाजले आहेत आणि आपण हायवे सोडून आता आत आलो आहे. बोर आता आपल्याला एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर बोर राहिला आहे. बघू शकता सनसेटचा टायमिंग झाला आहे. क्लायमेट पण किती छान आहे बघा. तरी माझ्या मते आपल्याला काळूबाईच्या डोंगरावर पोचायला कमीत कमी 7:30-8 वाजतील आणि दर्शन घ्यायला माझ्या मते एक 10 वाजू शकतात. मग बघूया आता किती वेळ लागतोय किती वेळ. तर मित्रांनो आता आपण पोचलोय काळूबाई देवस्थानला. तुम्ही बघू शकता रुवी बी निघाले चालत चालत आणि आता वाजले आहे 8 वाजता आपण इथं पोचलो आहे बरोबर. आणि बघू शकता तुम्ही आज इलेक्शन असल्यामुळं गर्दी नाही. रुवीला मजा येते चालत जायला वर. तर चला मग बघूया मंदिरात कॅमेरा चालू करून देतात का. मंदिरात कॅमेरा चालू करून दिला तर मंदिरामध्ये पण आपण एखादा शूट घ्या. तर मित्रांनो काहीच गर्दी नाही आज. हे बघा सगळं मोकळे आणि डायरेक्ट मंदिरामध्ये एंट्री. आता शक्यतो सगळीकडे कॅमेरा अलाउड नसतो. मग आता इथं कॅमेरा अलाउड आहे की नाही बघूया आपण. तर मित्रांनो बघू शकता आपलं दर्शन पण झालं. आपलं लईत लय 2 मिनिटातच आपलं दर्शन झालं आणि दर्शन एवढं छान झालं की काय बोलायचं काम नाही. एकदम 1 नंबर दर्शन झालं. आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता. आपल्याला गेल्या गेल्या कॅमेरासाठी टोकलं गेलं. पण तरी सुद्धा आपण एक चोरून छोटीशी क्लिप घेतली. ती क्लिप आपण ऍड करूच आपल्या दर्शनाच्या आधीच्या ह्याच्यात. तर मित्रांनो आता आपण जेवायला थांबलोय. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता हॉटेल RRR. हे आपल्या शेठचं हॉटेल आहे. जाता जाता त्यांनी आपल्याला सकाळी खूप रिक्वेस्ट केलेली की शेठ आपल्या हॉटेलवर थांबून जावा. मग आपण आपलं दर्शन लवकर झाल्यामुळं आता आपण हॉटेलवर येऊन थांबलोय. तर आतनं हॉटेल कसं तुम्हाला दाखवतो.
तर मित्रांनो आता आपण जेवण निघलोय. जेवण खरंच खूप छान होतं आणि सर्विस पण खूप छान होती. आता जवळजवळ 10:30 वाजल्यात. आता इथनं आपण पुण्याला जाऊन आपल्या एका बारक्या छोट्या बहिणीला तिथं पुण्यात सोडायचं आहे. तिथनं पुढं परत आपण मुंबईला जाऊन आवरून परत आपल्याला मार्केटला जायला लागणार आहे. तर मित्रांनो आता वाजल्यात 12 आणि आपण आलोय आता खेड शिवापूरला. जरा आता आपण चहा पिऊया. ही बघा रुवी, ही माझ्या जागेवर बसले. रुवी, हाय. तर तोंड धुतलंय आता जरा चहा पिऊया आणि निघूया. तर मित्रांनो आता आपण पोचलोय मुंबईमध्ये. आता आपण रुपेश लँडला सोडलंय आणि जवळजवळ आता 4 वाजले. रोवी बी झोपलेले उठले. रोवी हाय कर. हाय. गुड मॉर्निंग म्हणा. गुड मॉर्निंग. उठले मी. उठले. तर आता बघूया आपण मार्केटला जायचं का नाही ते. आपल्याला पण खूप झोप आली, अंग खूप दुखत आहे. मग आता घरी गेलो ठरवूया काय करायचं ते. तर आता आपण पोचलोय बिल्डिंग खाली. हे बघा बारीक पैलवान. कुठं चाललं रुवी? घरी. घरी जाऊन काय करणार आता? मस्ती. तुला काय टाइम आहे का नाही मस्ती करायला? तुम्ही बघू शकता आपलं बाईकचं हेल्मेट सुद्धा अजून आपल्या बरोबरच आहे. म्हणजे सकाळी जसं आपण गेलो तसंच आता आपण घरी निघालोय. आता घरी गेल्यानंतर तुम्हाला रोजच्या प्रमाणे घड्याळ दाखवतो किती वाजलेत ते. तर आता आपण आलोय घरी. तुम्ही बघू शकता 4 वाजून गेले. आता आपण थोडाच माल राहिला आपला, थोडा गुलाब राहिलाय आणि शेवंती राहिली थोडी. आता तेवढं पद्या हँडल करेल. त्याच्यामुळं आता मी तरी आज काय मार्केटला जाणार नाही. जरी मार्केटला नाही गेलो तरी सकाळी उठल्यानंतर जे काय मार्केट असेल, जे रोज आपण मार्केटचं सांगतो ते उद्या सकाळी उठल्यानंतर मी सांगेलच. आणि मेन गोष्ट सांगायचीच राहिली, काल 4ला गेलेलो आपण, आत्ता बरोबर 4ला घरात आलोय. म्हणजे 24 तास आपण बरोबर आपलं जागरण झालेलं आहे. आणि अशी काही लय झोप आली नाही, पण झोपूया कारण की परत दुसरा दिवस खराब जातो. त्याच्यामुळे आपण झोपूया. नाहीतर आताही आपण मार्केटला जाऊन सगळा माल सेल करून आपण रिटर्न येऊ शकतो. मग जवळजवळ नाही म्हणलं तरी 12 वाजतील आपल्याला रिटर्न यायला. तर तसं बघायला गेलं तर 30 तास आपण बिगर झोपता अजून राहू शकतो. म्हणजे अजून 12 वाजेपर्यंत. तर चला मित्रांनो, गुड नाईट.